वरून कीर्तन आणि आतून तमाशा करणाऱ्या अमरावतीमधल्या वासनांद मुरलीधर महाराजाच्या रासलीलांच्या व्हिडिओनं महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे। आश्रमातील 4 महिलांशी अश्लील चाळे करताना अचलपूर तालुक्यामधल्या एलकी पूर्णा गावातील मुरलीधर महाराज सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। एका सामाजिक कार्यकर्त्यानं सीसीटीव्हीच्या माध्यमातून या भोंदू आणि वासनांद मुरलीधर महाराजाचा खरा चेहरा उघड केलाय। या सामाजिक कार्यकर्त्यानं तब्बल 6 दिवसांचा सीसीटीव्ही मिळवलेला आहे आणि हे फुटेज इतकं अश्लील आहे की ते आम्ही आपल्याला दाखवू सुद्धा शकत नाहीये। त्यामुळे वासनांद मुरलीधर बाबांना आणखी किती महिलांचं लैंगिक शोषण करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय याचा तपास करण्याची मागणी होती। जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करतोय की असल्या भोंदू बाबांच्या नादाला लागू नका आणि त्यांच्यावर विश्वास देखील ठेवू नका। वरून कीर्तन आणि आतून तमाशा करणारा हा बाबा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। अनेक महिलांचा याने गैरफायदा या ठिकाणी घेतलेला आहे। अचलपूरचा हा बाबा याची अश्लील कृत्य जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। एका सामाजिक कार्यकर्त्यानं हे सर्व फुटेज मिळवलेलं आहे। 6 दिवस त्याने फुटेज मिळवलेलं आहे। 6 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज आपण पाहताय। या ठिकाणी वेगवेगळ्या महिला त्या ठिकाणी येतात, त्यांच्यासोबत तो गैरवर्तन करतोय, अश्लील चाळे तो या ठिकाणी करताना दिसतोय आणि या सगळा प्रकार जो आहे या बाबाचा तो या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। जय महाराष्ट्र आपल्याला आवाहन करतंय की कुठल्याही बाबावर विश्वास ठेवू नका आणि अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका। महिलांशी अश्लील चाळे करणारा हा बाबा आपण पाहताय। अचलपूरचा वासनांद बाबा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। त्याचे चाळे हे कशा पद्धतीने चालतात ते आपण पाहताय। कीर्तन करायचा, लोकांना ज्ञान द्यायचा, सो कॉल्ड आपण असं म्हणू शकतो, आणि त्याच्यानंतर महिलांसोबत जे अश्लील चाळे करतात ते आपण पाहताय। तर याबद्दल तक्रारदारानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। या मुरलीधर महाराजांनी अनेक वर्षापासून अनेक महिलांचा लैंगिक शोषण केल्यामुळे तेथील अनेक महिला, पीडित महिला यांनी दबावात येऊन आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पोलिसात तक्रार केलेली नाही आहे। परंतु अशा प्रकरणात एका पीडित महिलेने मला स्टिंग ऑपरेशन करून त्या अश्लील लैंगिक शोषणाचे व्हिडिओ क्लिप माझ्याजवळ न्यायाकरिता आणून दिलेली आहे। सेक्स स्कॅन्डलची आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये 30 तारखेला रात्री 10 वाजता तक्रार नोंदविली आहे। भविष्यात कोणत्याही महिलेचा लैंगिक शोषण होऊ नये याकरिता मी ही तक्रार दाखल केलेली आहे व मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे की ती या प्रकरणात खरोखरच कारवाई करणार व या अश्लील कृत्य करणाऱ्या मुरलीधर महाराजाला अटक करून ते मला न्याय देईल व स्त्री जातीला सुद्धा न्याय देईल अशी मला आशा आहे। तर यावर मुरलीधर बाबानं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आता पहा। कुठून पोलीस स्टेशनला कोण आहे, कोणा महिलेचा तक्रार? पुलिस स्टेशन पहिल्यांदा नाव ऐकतोय मी। आपने वीडियो देखा? वीडियो उन्होंने दिखाया ना मुझे, उनकी इसमें था वो क्लिप में क्या क्या बनाया उन्होंने। वीडियो में दिखने वाले महाराज इनके जैसे है। नहीं नहीं, वो क्या है क्या नहीं उन्होंने देखा, ये आपसे मिलती है, बोले ये आप है, मतलब ठीक है भाई जो भी है ऐसा फलाटी का जो उन्होंने बनाया। तर पोलिसांनी याबाबत काय भूमिका घेतलेली आहे ती आता पाहूया। पोलिसांना येऊन तक्रार दिली की बा पोलीस नासेगाव हद्दीमध्ये एक मठ आहे आणि या मठामध्ये काही महिलांचे लैंगिक छळ केला जातो सर। या प्रकरणात त्यांनी तक्रार दाखल केला। तो दाखल करून आम्ही आयजीटी आमच्या रेकॉर्डर घेतला आणि या प्रकरणामध्ये आता सध्या चौकशी सुरू आहे। चौकशीमध्ये जर काय कोणी विटनेस किंवा कोणी व्यक्ती समोर जर आलं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल। तर या संदर्भात चित्रा वाघ, नीलम गोरे आणि शायना एनसी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। ही घटना अतिशय संतापजनक अशी आहे, तुमच्या माध्यमातून आता पुढे आलेली आहे। मी आत्ताच अमरावतीचे जे एसपी आहेत लक्ष्मी गौतम यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतेय, परंतु त्यांच्याशी संपर्क साधला जात नाहीये। तिथे विनोद आकरे म्हणून जे अचलपूरचे पीआय आहेत त्यांच्याशी मी बोलली आहे आणि त्या ज्या महिला आहेत त्यांची इन कॅमेरा स्टेटमेंट एका एनजीओच्या माध्यमातून घेण्याचं काम चालू आहे। परंतु धक्कादायक अशी जी माहिती माझ्या हातात आली आहे की महिला काही बोलायला तयार नाहीयेत। मला असं तुमच्या माध्यमातून सांगायचंय सगळ्यांनाच अगदी की एक तरी या भोंदूगिरीला कृपया कोणी बळी पडू नका। महिला म्हणजे देवाच्या नावाखाली
अशा पद्धतीमध्ये महिला तिथे जात असतील, त्या मठामध्ये एका धार्मिक भावनेने तिथे जात असतील, मनशांतीसाठी जात असतील, परंतु अशा पद्धतीने त्यांचं शोषण तिथं केलं जात आहे. आणि या ज्या घटना आहेत त्या अत्यंत गंभीर आणि धक्कादायक अशा या घटना आहेत. महिलांनी पुढे येऊन या स्टेटमेंट ज्या आहेत त्या नोंदवल्या गेल्या पाहिजेत, ताकी भविष्यामध्ये जे आहे ते असं जे शोषण होणार नाही. म्हणजे आणि ही उघडकीस गोष्ट आली ही महत्वाची आहे आणि त्याच्या विरुद्ध मी पण स्वतः पाठपुरावा करते, संबंधित अधिकाऱ्यांशी बोलते आणि या ज्या महिला आहेत त्याच्यात मात्र एक तुमच्या मार्फत माझं आवाहन राहील की त्यांचे साक्षी पुरावे नीट नोंदवून घेतले पाहिजेत. अन्यथा बऱ्याच वेळेला लोक नंतर घाबरून साक्ष बदलतात आणि म्हणून 164च्या अन्वये सुद्धा जबाब साक्षीदारांचे नोंदवून घेण्यात यावेत असं मला वाटतं. आणि स्वतः मुख्यमंत्रीपणे असल्या अंधश्रद्धांच्या विरोधात आहेत. मी त्यांच्याकडे गृहमंत्री म्हणून आणि आमचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर या दोघांकडे, त्याचबरोबर त्या जिल्ह्यामधले एसपी असतील, आयजी असतील, त्यांच्याकडे नक्की पाठपुरावा करेन. ये मुरलीधर महाराज कोई बाबा नहीं है, ये स्पष्ट प्रतिक्रिया जनता देगी. अब अमरावती में जिस ढंग से उन्होंने ढोंग और शोषण मचाई, ये बिल्कुल स्पष्ट है और मुझे लगता है कि आते हुए दिन में इस मिसाल के तौर पे सही कानून कायदे के निमित्त उनको कड़ी से कड़ी सजा मिलने की आवश्यकता है. हम सब ने देखा था ये आसाराम का जो रैकेट चलता था और तब बहुत सारे लोग समर्थक ने कहा कि देखिए नहीं वो तो प्यार जता रहे हैं, लेकिन यहाँ भी अमरावती में कोई प्यार जताने की बात नहीं है. जब स्पिरिचुअलिटी के मुद्दे उठते हैं या फिर इंटेलेक्चुअल टेररिज्म की हम बात करते हैं तो ये बहुत ही सेंसिटिव मुद्दा है, लेकिन ये मुद्दा सही परिप्रेक्ष्य में जनता तक पहुंचना चाहिए. जो जनता भक्त है और वो ये नहीं समझ पाते हैं कि प्यार क्या होता है और शोषण क्या होता है, मैं मानती हूँ कि इस केस के निमित्त एक मिसाल बन सकता है महाराष्ट्र प्रदेश में. तर आपण ऐकलेलं आहे की विविध राजकीय क्षेत्रामधल्या महिलांचं याच्यामध्ये काय म्हणणं आहे. शिवसेना असो, भाजप असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, सगळ्यांनीच हे म्हटलेलं आहे की यावर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून याच्या पुढे तरी असे प्रकार घडू नयेत. त्याच्यामुळे आताच कायदे करून यावर ठोस कारवाई झाली पाहिजे. या भोंदूबाबाच्या या भोंदूगिरीला कुठल्याही प्रकारे बळी पडू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जय महाराष्ट्र सुद्धा आपल्याला आवाहन करताय. ते संपूर्ण प्रकरण ज्या वेळेला समोर आलेलं होतं त्यावेळेला या भोंदूबाबानं नेमकं काय म्हटलेलं आहे, काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पुन्हा एकदा ऐका. कुठून पोलीस स्टेशनला कोण आहे, कोणा महिलेचा तक्रार? पुलिस स्टेशन पहिल्यांदा नाव ऐकतोय मी. आपने वीडियो देखा? वीडियो उन्होंने दिखाया ना मुझे, उनकी इसमें था वो क्लिप में क्या क्या बनाया उन्होंने. वीडियो में दिखने वाले महाराज इनके जैसे हैं. नहीं वो क्या है क्या नहीं उन्होंने देखा, ये आपसे मिलती है बोले ये आप है, मतलब ठीक है वे जो भी है ऐसा फलाटी का जो उन्होंने बनाया. तर या भोंदूबाबाचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण पाहिलेलं आहे, व्हिडिओ बनवलेला आहे, जे आहे ते आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. निर्लज्जपणे त्यांनी या संपूर्ण प्रकार जो आहे तो या ठिकाणी कॅमेरासमोर सुद्धा सांगितलेला आहे. 6 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज जे तक्रारदार होते त्यांनी हा संपूर्ण प्रकार समोर आणलेला आहे की कशा पद्धतीनं या मठामध्ये महिलांचं लैंगिक शोषण केलं जातं ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे की मठांमध्ये महाराज हा नेमकं काय करत होता महिलांसोबत, त्या ठिकाणी कशा पद्धतीनं अश्लील चाळे चालतात त्याचं आपण एकीकडे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आपण पाहत आहे, दुसरीकडे या बाबाचा खरा चेहरा जो आहे तो नेमका दिसतो कसा ते आपण पाहत आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे. आजही समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत. प्रेम वेगळं असतं, विश्वास वेगळं असतं, एक नातं वेगळं असतं. मात्र या ठिकाणी हा जो भोंदूबाबा या महिलांसोबत जे एक संबंध ठेवत होता, अश्लील संबंध अनैतिक संबंध म्हणता येईल, अश्लील चाळे या ठिकाणी करत होता, त्याच्यामुळे भोंदूबाबाचा भोंदूगिरी जो प्रकार आहे तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश झालेला आहे. जय महाराष्ट्रवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. आणखी महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.